नमस्कार. एवढा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात सगळ्यात मान कोणाला असतं माहिती आहे? आंबा. प्रत्येकाच्या घरी आता आंबा असणारच, कारण हे 2 महिन्यात आंब्याचा सीझन असतो आणि आंब्याला खूप छान चव असते. कोणाहीकडे गेलं तरी पाहुण्यांची सरबराई आमरसपुरीनेच होते. तर अशा हा आंबा आता बाजारातही यावर्षी खूप आंबे आले आहेत आणि आंब्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पण सध्या तरी हापूस देवगड हाच आंबा सगळ्यांना आवडतो. एकदा काय पाऊस पडला की मग ह्या आंब्याला काही चव उरत नाही. तर अशाच आंब्यावर ह्याच आंब्यावर म्हणा माझी आजची कविता आहे. ऐकूया. आंबा. फळांचा राजा मी, चवीला खूप गोड. फळांचा राजा मी, चवीला खूप गोड. जन्म माझा कोकणाचा, रत्नागिरी हापूस देवगड. जन्म माझा कोकणाचा, रत्नागिरी हापूस देवगड. नावे माझे अनेक भाऊबंद, नावे तयांची वेगळी. माझे अनेक भाऊबंद, नावे तयांची वेगळी. तोतापुरी पायरी लंगडा, चव त्यांची निरनिराळी. तोतापरी पायरी लंगडा, चव त्यांची निरनिराळी. रंग असतो जेव्हा हिरवा, म्हणतात मला कैरी. रंग असतो जेव्हा हिरवा, म्हणतात मला कैरी. मिठासोबत लज्जत लागते लई भारी. मिठासोबत लज्जत लागते लई भारी. करावे पने कैरीचे, आंबट चटणी चटकदार. करावे पन्हे कैरीचे, आंबट चटणी चवदार. कधीतरी मुरांबा मेथांबा अन लोणचे चटकदार. कधीतरी मुरांबा मेथांबा अन लोणचे चटकदार. उन्हाळ्यात घरोघरी असतो मलाच मान. उन्हाळ्यात घरोघरी असतो मलाच मान. आमरसपुरीचा बेत वाढवितो जेवणाची शान. आमरसपुरीचा बेत वाढवितो जेवणाची शान.